सो एंट्रीज बघा मंदिराची. थोडी भारी एंट्री आहे ना, एकदा जवळून पण येतो. आणि ही विहीर तर तुम्ही पाहू शकता. महाराजांची मूर्ती पाहू शकता. समोरून बघितलं तर अजून खूप भारी वाटतं. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तर हाय वाटतंयच भारी, पण जेवढं तुम्ही समोरून बघाल ना तेवढं भारी आहे ना हे प्लेस. त्याबद्दल सांगाल का? आज ही वाडी कोणती? बोरवाडी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे जो बघताय तो माझा खास मित्र शुभम बिर्जे म्हणून. सो आपण आता कुठे जाणार आहोत? काटेश्वरी मंदिर, कोटेश्वरी मंदिर. आणि ते आहे कुठे? आपलं जामग्यामध्ये. सो आम्ही आता इथे आहोत ते क्षेत्रफळ नगर. सो आपण जो पाठीमागे बघतोय तो एक दापोली रोड आहे. म्हणजे इकडून सर्व मंडळी दापोली, दस्तुरी, वाकोली या साईडनी येऊ शकता. आणि इकडे जे बघताय ते पाठीमागे आपला खेड साईड आहे, म्हणजे भरणावाले. आणि आपल्याला जायचं आहे या साईडला. सो इथून मी आता ब्लॉग चालू करणार आहे, तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सुरू करूया ब्लॉग. सो आता आपण निघालोय काटेश्वरी मंदिराकडे. चल, सॉरी कोटेश्वरी. आता इथून एक 10 किलोमीटर आहे ना. हो. रोड पण चांगला आहे. मंत्र्यांचं, माजी मंत्री रामदासभाई कदम यांचं गाव आहे. अच्छा, म्हणजे आपले योगेश दादांचं आमदार, सध्याचे आमदार योगेश कदम. अच्छा, त्यांचं गाव आपलं. म्हणूनच एवढे रोड चांगले आहेत, एकदम मस्त रोड गेलेले आहेत. तरी काही आपण एक 10-15 मिनिटांमध्ये पोहोचू बघायला गेलं असतं. आपल्या खेडमध्ये अजून बघण्यासारखे कोणते कोणते मंदिर आहेत? कालकाईचं आहे, पाथरजाईचं आहे. कालकाई, पाथरजाईच, रेडजाई आहे, खेडजाई, रेडजाई आहे, रेडजाई, म्हणजे बरेच मंदिर आहेत. आज जो आता आपण कोटेश्वरी मंदिराकडे जाणार आहोत त्याच्यामध्ये आपली मी ऐकलंय की तिथे एक शंकराची अशी मोठी, भली मोठी एक मूर्ती पण आहे. हो, बरोबर ना? ते तर आपण प्रेक्षकांना दाखवूच. आणि जो कोरीव काम केलेला आहे मंदिराचा तो एकदम म्हणजे बघण्यासारखा आहे. सो तुम्ही नक्की शेवटपर्यंत राहा, कारण आपण जो आता मंदिराकडे जातोय तिथे जो कोरीव काम केलेलं आहे ना, एवढं मस्त केलेलं आहे. आणि तिथं शंकराची मूर्ती आहे अशी बरोबर सेंटरला आहे. आणि बरोबर मध्ये एक असं काय बोलता येईल असं तलाव आहे. तलावाच्या अशा मध्ये बरोबर एक अशी शंकराची मूर्ती आहे. आणि जो कोरीव काम आहे तो पण मस्त बघण्यासारखा आहे. सो आता आपण एक 10 मिनिटं 5 मिनिटं झालेली आहे निघून. एक 15-20 मिनिटांमध्ये आपण पोहोचू. सो नक्की शेवटपर्यंत राहा. आपण आलोय चाकाले. इकडे पण एक मंदिर आहे प्रसिद्ध ना, महालक्ष्मीचं मंदिर. आणि ते मोठं कार्यक्रम होतं. सो आपण आता इथे आलो, हा चाकाला आहे महालक्ष्मी बघा मंदिर. सो या साईडला पण एक मंदिर आहे. सो आम्ही पहिलं कोटेश्वरी मंदिर घेणार आहोत, नंतर तुम्हाला असे नवीन नवीन मंदिर बघायला भेटणार आहेत. सो नक्की माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण एक 5-10 मिनिटांमध्ये आता पोहोचणार आहोत. आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि बघण्यासारखं मंदिर आहे. तर एक तुम्ही जर दापोलीवरून येत असाल तर तुम्हाला मी जो आता दाखवला क्षेत्रफळ नगर, तिथून एक 10 किलोमीटर पासून आहे. आणि जर खेडवरून येत असाल तर तुम्हाला एक 10 किलोमीटर पुढे. पण तिथे मी क्षेत्रफळचं नगर दाखवलंय, तो नक्की तिथून या. आणि जो कोण नवीन येत असेल तर नक्की हा ब्लॉग बघा आणि त्या मार्गदर्शनानुसार या. बघायला येतात तर लेफ्ट राईट नाही, सरळ रोड आहे. तर पुढे लेफ्ट साईडला जायचं नाही, राईट साईडला 10 किलोमीटर
इकडे आता बघतोय आपण, इकडे सैनिक स्कूल आहे. माजी मंत्री हा पुढं हा बघा, हे सैनिक स्कूल आहे. त्या साईडला हे बघा, इथून एंट्री आहे सैनिक स्कूलची. चला, आता इथे बोर्ड चालू झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. श्री कोटेश्वरी मानाई देवी मंदिर, जागृत देवस्थान. आणि इथून आला तिथं जो बोर्डाच्या नंतर एक लेफ्ट साईडला यायचं. तो थांबतो मी हा. सो हा बघा, सो आपल्या इथून एंट्री आहे कोटेश्वरी मानाई देवी मंदिर. सो इथून आपल्याला जायचं. काय होतं घेतले. हा बघा, इथून हे बघा, बघू शकता. इथून एंट्री बघितली, सिंह आहेत, एंट्री पाहू शकता. खूप सुंदर मंदिर आहे. सो तुम्ही आता समोर आता घर बघताय, ते माजी मंत्री रामदासभाई कदम यांचं घर आहे. आणि आत्ताचे सध्याचे आपले आमदार योगेश दादा, हा त्यांचा घर आहे. आणि इकडून आपल्याला जायचं ही साईड. हा जो मंदिर बघताय, इथून गेलात आता इथून आपल्याला जायचं आहे काटेश्वरी मंदिर, सॉरी कोटेश्वरी मंदिर. आणि मंदिराची ते पोचलेलो आहे. आणि तुम्हाला मी तिकडचं जे काम केलेलं आहे, म्हणजे मावल्यांची कामं किंवा मूर्ती वगैरे जे काय डेकोरेशन वगैरे, ते आपण बघणार आहोत. बाबा नमस्कार. हा बाबा पण आहे जरा दोन. मी एक दापोली साईड नेऊन आलोय. सो मला थोडंफार मंदिराबद्दल सांगाल का? आज ही वाडी कोणती? भोरवाडी. ही भोरवाडी, जामगा. हा जामग्यामध्ये आहे ना? जामगा बरोबर. हा, आपले रामदासभाई आमदार, बरोबर. आणि आता आपले योगेश दादा जिंकलेले आहेत, आमदार झालेले आहेत. त्यांना तर आमच्याकडून, आमच्या सर्व जेवढे युट्यूब आले सबस्क्राईब, त्यांच्याकडून तर कॉंग्रॅच्युलेशनच. सो मी माझा युट्यूब चॅनल आहे. सो मी हा मंदिर दाखवण्यासाठी आलो आहे. बघा, हत्ती बघा, केवढे मोठे हत्ती आहेत. आणि तुम्हाला दाखवतो, श्री क्षेत्र काटेश्वरी मानाई देवस्थान जामगे प्रवेशद्वार. सो इथून प्रवेशद्वार आहे, आपल्याला असं इथून एंट्री करायची. एंट्री एवढी भारी आहे ना. माऊलीच माऊलीत. पाहू शकता. कसं वाटतंय नक्की तुम्ही मला कमेंट करून तर सांगा. आता इथून सरळ आहे, तुम्हाला जे बोललो होतो की इकडे जो काम केलेला आहे एवढं भारी आहे ना मंदिराचं काम. आपण जाऊया. बघा, इथे घोडे पण आहेत. आपली एंट्री झालेली आहे. सो आपण पहिलं पण मंदिराचं दर्शन घेऊया. आणि इकडे खूप जण येतात, म्हणजे भरपूर खूप जण लांबून लांबून माणसं येतात. कारण पर्यटन खेळमध्ये तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे आपला कोटेश्वरी मंदिर. आता इकडेही आहेत महाराजांची मूर्ती आहे, ती आपण पाहणारच आहोत. सो इकडे गाडी लागली आहे, इथून आपण जातोय. जे तुम्ही बघत लोकनेते माननीय रामदासभाई कदम नाट्य सभागृह, नाही नाट्यगृह, भक्त निवास, शिवसृष्टी आदी लगीन कोंडण्याचं मक रायबाचं. आपण इकडे जाणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण ही साईडला जाऊन येऊया. एक मिनिट, जरा गाडीची चावी काढतो. चलो. तर पाहू शकता की बाहेरून खूप जण पर्यटन पण आलेले आहेत. आपण इथून एंट्री करतोय.
सो एंट्रीज बघा मंदिराची. थोडी भारी एंट्री आहे ना. पटापट सो आपण एंट्री केलेली आहे. एंट्री मध्ये तुम्ही एक नंबर. सो पाहू शकता आपली एंट्री झालेली आहे. आणि एवढं भारी आहे ना हे मंदिर. कोरीव काम बघा मंदिराचं. आणि जे मी तुम्हाला बोललो होतो शंकराची मूर्ती तिथं आपण बघणारच हा. आलो. आणि आपला मित्र पुढे आहेतच समोर शुभम भाऊ. सो तुम्हाला ही जी मूर्ती आहे कासवत आहेत. तर पहिलं मला एकदा जवळून तुम्हाला नेतो. आणि रात्रीचं अजून भारी दिसतंय. लाइटिंग एवढी मस्त आहे ना. सो तुम्हाला एक एक असं स्लो मध्ये दाखवतो. आणि इकडे समोर दिसते ना तिकडे मंदिर आहे कोटेश्वरी मंदिर. त्याच्या अगोदर इकडे आपलं मस्त एक डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त कोरीव काम आहे. आणि आपला शुभम भाऊ काय बोलवतस तू. अच्छा बघा इकडे कासवच आहे. ते बघा बघा एक कासव आहे समोर. तुम्हाला झूम करून दाखवतो. अजून तिकडे बघा भरपूर कासव आहेत. 10-15 कासव आहेत ना. हे बघा हे बघा एक कासव आहे समोर. हे बघा इथे पण कासव आहे. खूप सारे कासव आहेत इथे. सो आता आपण मंदिराचा पाया पडून घेऊया. चलो. हा आणि इथे एक विहीर पण आहे. हे बघा नमस्कार. सी आपली विहीर पण आहे इथे. आणि बघातला ताकारले खूप भारी आहे. हा सो आम्ही केलं पाय. मंदिराच्या इकडे जायचं आपण पाय खूप भारी विहीर आहे. आणि जर तुम्ही कधी मंदिरात आलात असे डायरेक्ट जाऊ नका. पहिले आपले हात पाय बी वगैरे धुवा स्वच्छ. कारण आपण बाहेरून आलेलो असतो आणि तिथून आपण एंट्री करूया मंदिरात. सो या. तर बघू शकता एवढं भारी मंदिर आहे ना हे. एवढं भारी मंदिर आहे. डेकोरेशन तर तुम्ही बघितलं. कोरीव काम तर एवढं बघितलंच. त्याच्या अगोदर आपण पहिलं मंदिराचं दर्शन घेऊया आणि बाकीचा आपण विषय पुढे बोलूया. सूर्य, चंद्र, मंगल, बुध, शुक्र, राहू, शनी.
इथं आपली जवळ मूर्ती दाखव कोटेश्वरी मंदिरची. तसं इकडे शंकराची मूर्ती आहे. सांभाळतो ना थोडं खाली खड्डा आहे. मंदिराकडे ह्या साईडला आला असता हॉल आहे मोठा. इथून तुम्ही सरळ दृश्य बघू शकता इकडे मंदिराकडे शंकराची मूर्ती. एवढं भारी हॉल आहे ना. रात्री अजून मस्त वाटत असेल ना कारण लाइटिंग एवढी भारी असेल ना इकडची. काम पण भारी दिलेलं आहे. बाहेरून पण बनवलेलं आहे. पण लय भारी हॉल आहे म्हणजे हॉल पण भारी आहे मंदिरच भारी आहे. एवढं डेकोरेशन आहे ना केलेलं आहे. नक्की व्हिजिट द्या तुम्ही या मंदिरात. नाही इथनं बाहेर जायचं. तिथून आहे ना बाहेर जायचं नाही नाही ती साईड इकडून आहे ती बघ ही साईड ती बघ. इकडे ह्या साईडला जर गेलात ना धबधबा आहे. धबधबा आहे चालू आहे ना. आणि मस्त फोटोशूट करायचं असेल तर नक्की इथे या मंदिराकडे. दर्शन तर होईलच मनापासून ज्याची भक्ती आहे वगैरे तो नक्की येईलच. पण ज्याला खास करून जरी फोटोशूट करायचं असेल तर हा एवढा मस्त ऑसम प्लेस आहे ना. इथे पण आहे मस्त बसण्यासारखं. खास करून तरी ते फोटो शूटिंगसाठी येतात. एवढं भारी काम केलेलं आहे. मस्त एकदम. आणि ह्या साईडून एक अर्धा किलोमीटर पण बोलता येणार ना. 5-10 मिनिटावरती 5 मिनिटं 5 मिनिटावरती एक मोठा धबधबा आहे. आणि ते पावसाळ्यामध्ये ते आपण दाखवूच. सो आपण हा पहिला परिसर बघून घेऊया जे मंदिराच्या आजूबाजूला आहे. सो एक आजूबाजू परिसर बघून घेऊया आपण पूर्ण. सो इकडून बघायला गेलात ना एक 5 मिनिटावरती एक वरती धबधबा आहे. आणि पाऊस चालू आहे तर त्या साईडला व्हिजिट घ्यायलाच पाहिजे आपल्याला. आणि हा जो बघताय ते लाकडी काम नाही बोलते खूप डेकोरेशन मस्त केलेलं आहे. इथून तुम्हाला दाखवतो करून. म्हणजे समोर बघताय ते नंदी आहेत. पाहू शकते ते पर्यटनवाले पण खूप जण आलेले आहेत. एवढं तुम्हाला मी इकडचं दाखवतो पूर्ण मंदिराचा बाजूचा परिसर कशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. जर कोणी पहिल्यांदाच येत असेल त्याला खूप आवडेल हा प्लेस. खूप बघण्यासारखं आहे.
बघूया, आज रविवार आहे, खूप जण माणसं आलेली आहेत इकडे. चला मग आपण जरा पुढे जाऊया. आणि ही विहीर तर तुम्ही पाहू शकता. आणि ते मंदिराचे पुजारी भेटले नाही आहेत, सो आपल्याला बाकी पुरेफार अशी माहिती भेटली नाही आहे. पण इथे एक जरा फोटो काढून घेऊया मस्त सेंटरला. इथून एक मस्त फोटो काढून घेतो. आता आपण त्या साईडला पण जाऊन येऊया. तिकडे कुठचा मंडणगड साईडला इथून किल्लेमाची करून खाली मंडणगड गेराबलगड. अच्छा, म्हणजे मंडणगड साईडला पण हा रस्ता म्हणजे बघायला आता इथून जवळ पडलेला आहे ना. म्हणजे किती किलोमीटर इथून मंडणगड आहे? हा मंडणगड इथनं 40-45 आहे. म्हणजे सेमच त्या रस्त्याला. नमस्कार, आपण ही साईड बघून येऊया. इकडून एक साईड असेल ना ही साईड? नाही, इकडे आपले त्यातलं इथून एंट्री आहे ना. कुठे? इथे. हा बघा, इथून एंट्री आहे आणि या साईडला इथे पालखी बसते, स्थान आहे. आणि हा बघा होमचा, गावाचा होम लागतो, जांभगे गावाचा. पाहू शकता पर्यटन खूप दुरून दुरून येतात इकडे, म्हणजे लांबून लांबून. आणि इथून आपण एंट्री करूया. पण मस्त काम आहे सर्व, बघण्यासारखं आहे सर्व. अच्छा, इथून एंट्री आहे. हवी ते आम्ही. आणि इकडून तुम्ही आता बघू शकता कसं वाटते नक्की कमेंट करा. आपले छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला जवळून येतो. मी जे बोललो तुम्हाला की सर्व जे काम आहे ना, जांभा दगड असतो, जांभा, त्या दगडाने काम केलेलं आहे. मूर्त्या धातूच्या आहेत. पण हे आहे ना, हे खाली जे केलेलं आहे हा जांभा दगडाचा आहे आणि ह्या मूर्त्या त्या धातूच्या आहेत. सो आपण महाराजांची मूर्ती पाहू शकता. समोरून बघितलं तर अजून खूप भारी वाटतं. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तर हाय वाटतेच भारी, पण जेवढं तुम्ही समोरून बघाल ना तेवढं भारी आहे ना हे प्लेस. हे बघा.
ढाल. ह्याचं काम बघा. एकदम मोर पण आहे. कोरीव काम बघा एवढं भारी आहे ना. सो मी चप्पल काढली होती बाहेर, तिथं घालतो. ही साईड मी घालतो. हा लोकनेते माननीय रामदासभाई कदम नाट्यगृह. सर्व जामदगडीचं काम आहे केलेलं आहे काम. इथे काही कार्यक्रम मोठे होत असतील, इथे होत असतील ना. कार्यक्रम जेवढे मोठे असतील इथे होत असतील ना, म्हणजे मंदिराचे वगैरे. हा आपले आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची पण सभा इथे झाली होती. सो इथे एकदा तुम्हाला एक सर्व्हिस साईडने दाखवतो आणि घरी जातो. मग आता बराच उशीर झालेला आहे, बाकीची पण पुढची कामं राहिलेली आहेत. सो एकदा गाडी काढतोय सांगतो त्याला. हो काढली. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही निघालोय घरी. सो मी असा पाठवून जातोय आणि एकदा एक समोरून तुम्हाला एक दृश्य दाखवतो. एवढं भारी वाटतंय ना प्लेस. तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन मी ब्लॉग करत राहणार आहे. आणि जर काय तुम्हाला काय वाटलं असेल की बाबा तू असं प्रकारचे ब्लॉग कर, काय वाटत असेल तर मला प्रोत्साहन करा आणि कमेंट करून तर सांगा की भाई तू असं नवीन नवीन ब्लॉग करू शकतोस. सो मला आयडिया द्या. आणि असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सो बाय.